जमतंय का? जमलं जमलं जमलं. गुड मॉर्निंग सर्वांना. सकाळी सकाळी मस्त आपल्या पिल्लूपासून सुरुवात झालेली व्हिडिओला. सर्वांच्या आधी ना तो लवकर उठतो आणि हे बघा मामाला सुद्धा त्याने उठून दिलं. उठ मामा, मला घे खेळायला, चल असा बोलतोय. तर हे बघा कसं त्याला म्हणतोय की मला उचल, मला घे, आणि थोडासा रडतो पण आहे. हाय हॅलो सर्वांना, नमस्कार. मी सुवर्णा आणि परत एकदा तुमचं सर्वांचं माझ्या एका नवीन मराठी ब्लॉग चॅनलवर अगदी मनापासून स्वागत. आजचा दिवस तुम्हाला खूप छान मस्त आनंदाचा, आरोग्याचा जाऊ दे, हीच बाप्पांच्या चरणी प्रार्थना. चला, माझी सकाळी सकाळी आंघोळ वगैरे झालेली होती, घरातली साफसफाई आवरलेली होती. वरती आली तर बघितलं धन्विक उठलेला होता. तर राहुलला बोलली की आता त्याला खेळव, कारण पूजा पण स्टडी करत होती. तर चला, व्हिडिओला आज छान मस्त सुरुवात झालेली आहे आपल्या पिल्लूपासून. मामा भाच्याचं हे बॉन्डिंग खूप छान आहे. तर सर्वांना आपल्या धन्विकला बघायला आवडतं, म्हणून म्हटलं चला सकाळी सकाळी छान असं थोडंफार शूट केलं मी. चला, तर मी खाली आली किचनमध्ये, आता स्वयंपाक बनवते. इथे मी गिलक्याची भाजी बनवली माझ्यासाठी. तर एकदम सिंपल पद्धतीमध्ये बनवलेली आहे. फक्त लाल तिखट टाकलं, जिरं मोहरी हळद टाकली फोडणीला, मीठ बस. आणि इथे मी कुकरमध्ये एक छोटी वाटी चणा डाळ घेतलेली आहे. तर 2-3 पाण्याने मी धुवून घेतली आणि त्यामध्ये थोडंसं पाणी हळद टाकून आता कुकरला 3 ते 4 शिट्ट्या करून घेते. आणि इकडे मी भाजीला वाटण करण्यासाठी कांदे जाळीवरती भाजत ठेवलेले आणि मस्त भाकरी बनवल्या, मोठ्या मोठ्या 4-5 भाकरी बनवल्या. आज ना मी एक छान मस्त भाजीची रेसिपी तुम्हाला शेअर करते. तर आमच्याकडे पावसाळ्यामध्ये ना ज्या काही भाज्या खाल्ल्या जातात त्या मी तुम्हाला दाखवते. ऋतू बदलला की आपलं सर्व काही आहार विहार बदलत असतो. म्हणजे ऋतूनुसार आपण सर्व काही भाज्या वगैरे करायच्या असतात, खायच्या असतात. तर आता पावसाळ्यामध्ये बाजरीची भाकरी खाणं चांगलंच असतं. अजून तर पाऊस पडत नाही आहे, पण वातावरण तसंच होतं आहे, अधूनमधून ढगाळ होतं आहे. पुढे पूजा स्टडी करत होती, कारण वरती काम करताय माणसे, त्यामुळे ती वरती काही बसली नाही. तिला लिखाण आहे थोडंसं, 4-5 दिवसांपासून ती लिखाणच करते. तिचं काही स्टडीचं काम वगैरे अपूर्ण राहिलेलं आहे ते करत होती आणि सई आलेली होती, तर ती लाडूसोबत खेळत होती. चला, आता इथे मी कुकरमध्ये ना डाळीला फोडणी देते. तर इथं मी तेल टाकले, तेलामध्ये कांदा खोबऱ्याचं जे वाटण आपण तयार करतो ना, तर ते टाकलं, कढीपत्ता टाकला फोडणीला, जिरं मोहरी टाकली आणि त्यानंतर मग आता हे वाटण छान असं तेल सुटेपर्यंत परतवून घ्यायचं. तर ही डाळीची आमटी ना नक्की करा, आमच्याकडे पूर्वीपासून करतात आणि सर्वांनाच आवडते. आमच्या घरामध्ये राहुललासुद्धा आवडते. खालच्या शेगडीवरती मी कुकर ठेवलेला होता. गाईच्या टायमिंगला मी खालची मोठी शेगडी ना ती पण कधी कधी वापरत असते, म्हणजे तिन्ही शेगडींवरती स्वयंपाक लवकर होतो माझा. तर मस्त डाळ शिजलेली होती बघा, जशी आपण पुरणला डाळ शिजवतो ना तशीच डाळ शिजवायची. त्यामध्ये आता पाणी टाकते, जवळपास असं समजा की आपण कटाची आमटी करतो ना तोच प्रकार आहे, पण छान लागते खायला. तर इकडे आता वाटण तेल सुटेपर्यंत चांगलं परतवून घेते आणि त्यामध्ये मग मसाले वगैरे टाकायचे. तर यामध्ये मी फक्त काळा मसाला टाकते, 1-1.5 चमचा आहे ना काळा मसाला घेतलेला आहे. इथे हळद पावडर टाकली अर्धा चमचा आणि हिंग पावडर टाकायची, बस एवढंच टाकायचं, जास्त काही टाकायचं नाही. तर हे चांगलं तेल सुटेपर्यंत मसाले वाटण परतवून घ्यायचं. आज काही कोथिंबीर नव्हती माझ्याकडे, वाटणामध्ये कोथिंबीर टाकली ना अजून पण टेस्टी लागते आमटी. तर हे वाटण परतल्यानंतर मग यामध्ये आता पाणी टाकायचं. तर मिक्सरचं भांडं धुवून पाणी टाकते आणि जी डाळ आपण शिजवलेली ती पण टाकून द्यायची सर्व, आणि अशा प्रकारे ही आमटी बनवायची. आता जसं पाणी पाहिजे तसं पाणी मी यामध्ये टाकते. आपल्याला खूप जास्त घट्ट नाही करायची, पातळच करायची, कारण भाकरीवर चुरून आम्ही ही आमटी खात असतो. सर्वात शेवटी आता भाजीच्या अंदाजामध्ये चवीनुसार आहे ना मीठ टाकायचं. तर मी पातळ भाज्यांना सहसा खडे मीठच वापरत असते. तर चला, मस्त आता आमटीला 5 ते 10 मिनटं छान असं उकळू द्यायचं. हाय हॅलो सर्वांना, शुभ दुपार. दुपारची वेळ झालेली आहे, जवळपास 12-12:15 वाजले. घरातली सर्व कामं आटोपली, स्वयंपाक झाला. मस्त चणा डाळीची आमटी, आमच्याकडे याला आमटीच म्हणतात. तर मस्त आमटी बनवलेली खूप दिवसांनी, म्हणजे पावसाळ्यामध्येच आम्ही अशा भाज्या बनवत असतो. बाजरीच्या भाकरीवर चुरून ही आमटी खातात आणि तोंडी लावायला लसणाचा चटणीचा गोळा, म्हणजे लसणाची चटणी किंवा मग कांदा, नाहीतर मग लोणचं असं. आणि इकडे माझी गिलक्याची भाजी झालेली आहे, सुकी गिलक्याची भाजी केली माझ्यासाठी, तर ती पण झाली आहे. तर मस्त आता जेवण करून घेतो. इकडून नाही यायचं बाळा, किचन मध्ये नाही यायचं बरं का. धन्वी खेळता खेळता किचन मध्ये येतो.
मस्त खेळतोय तो. आता आम्ही सर्वजण जेवण करून घेतो. आमची पण झाली आणि भाकरी पण झाल्या. मम्मा कडे जायचं. मम्मा स्टडी करते, अभ्यास करते, अभ्यास. हे बघा सर्व आजींना गुड मॉर्निंग कर. नाही गुड आफ्टरनून, शुभ दुपार झाली. अजून आमचा लाडू बोलायला शिकला नाहीये. थोड्या दिवसांनी मग थोडंसं बोलेल. हा ना बाळा. हा त्याची मम्मी अभ्यास करते ना, त्याला पण अभ्यास करायचा आहे. तो पण म्हणतो मला पण वही द्या, पेन द्या. तू लवकर अभ्यास करणार आहे का? काय लागतं तुला? काय काय धर. तू खेळायचं ना. करतो नुसता. माझं गोड पिल्लू. फ्रीज उघडायचंय का? काय करायचंय तुला? नको ना बाळा, नको. नुसतं वळवळ करतो. पूजा झालाय. मी ना यावर्षी लोणचं काही केलं नाही, त्यामुळे आम्ही ना अधूनमधून अशा तोतापुरी कैरी आणत असतो आणि मग तात्पुरतं आपलं जे इन्स्टंट लोणचं असतं ना, लाल तिखट मीठ टाकून ते करतो आणि मग तेच जेवताना तोंडी लावतो. तर आता ह्या कैऱ्या आहे ना थोड्याशा पिकलेल्या आहे, कारण यांना आणून जवळपास 8-1 दिवस झाले. तर माझ्या काही लक्षातच नव्हतं की फ्रीजमध्ये कैरी आहे. तर अचानक त्या मला दिसल्या आणि मग मी त्या काढल्या. थोड्याशा नरमच झालेल्या होत्या, कडक काही नव्हत्या, पण खायला खूप छान लागल्या. अशा आंबट गोड लागल्या. मी दरवर्षी थोडं का होईना लोणचं करत असते आणि आमच्याकडे ना भरपूर पाऊस पडून गेल्यानंतरच कैरीचं लोणचं करतात. मे महिन्यानंतरच लोणचं केलं जातं. पण म्हटलं चला आता एखादा दिवस बघून कैरी घेऊन येईल आणि थोडंसं लोणचं करेल. खूप जास्त नाही, पण 1-2 किलोचं. आणि चला आता इथे मी सर्व काही कापून घेते. खूप बारीक कापायला इतका वेळ नव्हता, म्हणून मोठ्या मोठ्याच फोडी केलेल्या आहे मी. त्यामध्ये थोडीशी हळद पावडर आणि लाल तिखट, तरीचं लाल तिखट असतं तेही टाकलं, मस्त लाल दिसावा म्हणून. आणि खूप जास्त तिखट काही बनवत नाही आहे. सर्वांना असं लोणचं खायला आवडतं. कैरीचं इन्स्टंट लोणचं पटकन असं मी बनवलं. थोडंसं तेल वगैरे टाकलं त्यामध्ये आणि मग जेवताना ते खायचं. आणि आमटीसोबत तर छान लागतं, खूप मस्त लागतं लोणचं. चला आता सर्व काही माझा स्वयंपाकही झालेला होता. सर्व हॉलमध्येच आम्ही घेतलं आणि एकत्रच सर्व काही आम्ही जेवायला बसलेलो आहे. हे माझं ताट, मस्त बाजरीची भाकरी चुरली, गिलक्याची भाजी, भाकरी घेतली आणि इकडे मिस्टरांनी पण भाकरी चुरली. चला जेवण करा, नंतर बडबड करा. सर्व छोट्याशा टेबलावरती जेवायला बसलेले. आणि आज आमच्यासोबत चक्क आमचा राहुल दादा जेवायला बसलेला आहे, कारण त्याच्या आवडीची भाजी बनवली आहे. आहे का तुझ्या आवडीची? बाजरीची भाकरी आणि मस्त डाळीची आमटी. पूजाच्या आवडीची म्हणजे पूजा काल मला बोलली की मम्मी मस्त उद्या सकाळी सकाळी आमटी बनव. तर मी आज मस्त तिला सरप्राईज दिलं. तिला वाटलं मम्मी बनवते का नाही, पण तिला खूप आवडली. आणि मिस्टरांची तर फेवरेट आहे पहिल्यापासूनच. का मिस्टरांचे मित्र त्यांना म्हणायचे पहिले, कोणसा चक्की का आटा खाते हे. तर चला छोटासा जोक. आता मस्त आमचं जेवण वगैरे माझं तर झालेलं आहे. आणि आजचं जेवण बेस्ट होतं. खूप दिवसानंतर खूप मस्त असं साधं सुद्धा जेवायला छान वाटतं एकदम असं. आता लाडू आलेला आहे. अरे बापरे, लाडू आलाय का? जेवेपर्यंत गेला होता लाडू. बाळ तू मामासोबत गेला होता का फिरायला? भात खाऊन आला का तू? पूजा तू पण लहान होती ना, कोणाच्या घरी जाऊन अशीच जेवण यायची. तुझं पोरग तसंच आहे. चांगले ना मग, म्हणून तर तब्येत अशी तू बघितली. छोटी होती का? आपण आम्ही तेव्हा गोष्टीला नाही म्हणायचं नाही. ऐक ना. खायचं बरं का बाळा पप्पा सारखं. का हो, आठवतं का? आम्ही भाटवाडीला राहायचो, भाटवाडीच्या घरी. आणि तू छोटी होती का? तू अशीच जायची, कोणाच्या घरी जायची, लोक तुला बरोबर भात खाऊ घाल, पोळी खाऊ घाल, जेवण करून डायरेक्ट जेवण करून यायची. तसंच लाडू पण कुठे गेला का खाऊन येतो. मग काल पप्पांकडे गेला होता आमच्या दुकानावर, मस्त केळं वगैरे खाऊन आलो. हा लाडू बाळ आता झोपी कर, सकाळचा खेळतोय तू. हा हो, मामासोबत कुठे जायचं नाही आता. दुपार झालेली आहे, मस्त आराम झाला माझा 1-2 तास. आणि कुल्फीवाला आलेला आहे आमच्या इथे. आपला लाडू गेलाय सर्वांना कुल्फी घ्यायला येऊ का रे? काय घ्यायचं तुला? काय खायचं? लाडू लाडू इकडे बघ. तुला छोटी छोटी ते बघ, त्या दादाने दिली बघ तुला छोटीवाली. अरे बापरे, गेली तोंडात. हा चला घरात आता.
आम्ही सर्वांनी कुल्फी घेतली, पण लाडूच्या हातात छोटीशी कुल्फी दिली होती त्या दादानी, पण लाडूने ना ती फक्त चाटली, खाल्ली काही नाही पूर्ण. आणि नंतर मग रस्त्यात ओट्यावरच पाडून टाकली. त्याने हलवून हलवून कुल्फी पूर्ण खाली पडून गेली. बघ बघ कशी दूध तुझ्यासारखी दूध पेती, कशी पेती माव दूध पाहिलं ना कसं बघतोय. तुला प्यायचं माव पाय माव पाय पाय माव. बस घाबरू नको बघ माव. तू पुढे चाललाय. मम्मी मम्मी ये माऊ ये धर. ती माणसं सुद्धा घाबरली. हे बघ तुला घाबरली ना ती, पेऊ दे ना तिला. तो म्हणतो आमचं दूध आहे, माझं दूध आहे, प्यायचं नाही. त्याला घाबरतो का तरी? बाळा मावलं दूध पेऊ दे ना मग. अच्छा, अच्छा, अच्छा. ये माझ्या तिले धाका दूध पिती वर का बिचारी. ती घाबरली ना, लाडूला घाबरली ना. माव माव दूध पिते ना बाळा. काय बरं तुला कशी दूध लागत? मग मावला पण दूध लागतं ना. माव आले ना आपल्या घरी, तू तिला घाबरून पळवलं. घाबरले ना माव. ती बघ आता पेत नाही पाहिजे, तुला घाबरली. पाहिली ना किती छान छान माव आहे, तुला आवडती ना. पे ना. म्याव म्याव. रोज कडकली 2 टाइम येते बरं का, सकाळी दुपारी संध्याकाळी. जेव्हा तिला भूक लागल तेव्हा ती आमच्या घरी येते आणि तिला आम्ही रोज दूध देतो. ती दूध पिते निघून जाते, कुठे जाते तिने माहिती, पण दूध पिण्यासाठी येते. काय नाही लाडू ती बघ भरलं तिचं पोट, उरवलं दूध तिने. गेली झालं भरलं. आता चालली ती माऊ, चालली गेली आता माऊ. बाय बाय कर. गेली ना माऊ, गेली ना. काय दे बाहेर चल बाहेर. कुठं जायचं बाळा? कुठं फिरायला जायचं? आणि चला आपण फिरून येऊ. चल निघा निघा निघा. अरे बापले, आपल्याला फिरायला जायचं पिल्लू. याला कोण सांभाळेल? याला कोण सांभाळेल? हा राहील राहील. लाडू बाय बाय कर. चल मम्माला बाय बाय. लाडू चल आपल्याला घरात जायचं. चल चल, भूर नको जाऊ तू भूर चालला. त्याला लय ना आनंद होतोय त्याला. आनंद झालाय. तर इथं मी ना खारीक आणलेले होते. आता पावसाळा सुरू होईल तर खारीक खोबऱ्याचे लाडूच्या भरपूर ऑर्डर येत असतात, म्हणून मग खारकेचा कट्टाच आणतो आम्ही. आणि खारीक फोडल्या मी. तर सर्व खारीक अशा घरच्या घरी फोडून मग त्यामधल्या बिया काढून मग त्या व्यवस्थित निवडून त्यामध्ये खोबरं वगैरे टाकून मग आम्ही ते चक्कीमधून आहे ना दळून आणत असतो. कारण आमच्याकडे ना नुसती खारीक अजिबात दळून देत नाही, त्यामध्ये खोबरं मिक्स करून द्यावं लागतं, तेव्हाच ते मग खारका दळून देतात आम्हाला. मस्त असा खमंग सोया बेसन चिला बनवला आहे मी. आणि हे त्याचं बॅटर बनवलेलं आहे. यामध्ये बेसन पीठ, सोया चंक्स मी पाण्यामध्ये भिजवून मिक्सरला ग्राइंड करून टाकले. त्यामध्ये 1 टोमॅटो, 1 कांदा, अर्धा चमचा जिरं, पाव चमचा ओवा, थोडीशी लाल मिरची पावडर, हळद पावडर, हिंग पावडर आणि धनेपूड, मीठ, कोथिंबीर नव्हती, कोथिंबीर टाकायची. खूप खूप टेस्टी होतात आणि भरपूर असं प्रोटीन आहे यामध्ये.
आणि हा आपला राहुल दादाचा डाएट, त्याचं जेवण. तर त्याने मला रेसिपी दाखवली, त्या प्रकारे मी बनवली आणि पहिल्यांदा मी हा सोयाबीन बेसन चिला बनवला आहे, पण अतिशय भारी झालेला आहे. आता दिसतो तर भारी आहे, पण खायला कसा लागेल माहीत नाही. तर आता राहुल दादा खाऊन दाखवेल सर्वांना. आणि माझ्या अवताराला इग्नोर करा, कारण सकाळपासून कामात खूप बिझी आहे, त्यामुळे अवतार जरा खराब झाला आहे. आज शनिवार होता ना, त्यामुळे बरीच कामं होती, दळण वगैरे करणं वगैरे सर्व काही दिवसभर चालू होतं आमचं. आयब्रोज करायला गेली, पण पार्लरवाले काही मिळाली नाही, भेटली नाही. ती गेली होती धोंड्याला, म्हणजे माहेर गेली होती, त्यामुळे परत तशीच आली. तर सांगूच नका आता. चला, आता रात्रीचे 9:30-10 वाजत आलेले आहे. आमची जेवणं झाली. आज मी ना वांग्याची भाजी बनवली होती, वांगे बटाटे मिक्स, पातळ वांग्याची भाजी, भाकरी बनवल्या. मिस्टरांचं जेवण चालू आहे आणि आता राहुल दादाला त्याचं जेवण बनवून देते. जमतंय का? जमलं. लय ताकद नको लावू. प्लेट आणते. हा फर्स्ट चिला होता. बस ना, तुटून जाईल ना. याच्यासोबत काय खाणार आहे राहुल? दही. दही सोबत खाणार आहे आपला राहुल. अजून बनवते, तर अगदी हलकं तूप लावते मी. बंद झाला. हा गॅस आहे ना, बिघडलाय. तो बारीक केला की लगेच बंद होतो. थोडंसं तूप लावलं आणि हातानेच टाकते मी. हातानेच पसरवायचं असं. पनीरचे पण असेच करायचे बरं का. पनीरचे बेसन पराठे असेच करते, फक्त यामध्ये ना सोया चंक्स टाकले मिक्सरला बारीक करून, आणि पनीर आपण किसून टाकायचं. तर याच पद्धतीने तुम्ही पनीर पण किसून टाका. अशा प्रकारे मी हे पसरवलं आहे. आता बारीक मंद गॅसवरती याला 2-3 मिनटं वाफू द्यायचं, नंतर पलटी करायचं. गॅसने वैताग दिलाय, नुसता वीजतो बारीक केला का. चला, हे 2-3 मिनिटांनी मग पलटी करू. तोपर्यंत राहू दादा हे खायला देते, तो सांगेल आता कसे झाले. चला, उठ रे. तू करणार होता, पण मी 2च करणार आहे बरं का, बाकीचे तू करणार आहे. हा, मी 2च करणार आहे फक्त, बाकीचे राहुल दादा करणार आहे. आणि सांग टेस्ट करून. एक नंबर आहे. बाकी जेवण पण तूच कर. माझं झालंय जेवण. केलंय ना बरोबर आहे. मीठ मिरची सर्व बरोबर आहे का? कोथिंबीर असते तर लय भारी लागलं असतं. एक कोथिंबीर. तीळ पण टाकले असते ना, शेप भारी लागलं असतं का. कोथिंबीर नाही. कोथिंबीर संपली. मला पण एक खायचा. मोजून घेतले का सोया चंक्स? नाही, काय नाही, खाऊ शकते. मला तुला करायला लागलं. कॅन्सल. एक नंबर आहे बघा मी. पनीर पेक्षा खतरनाक. खरंच पण आहे. रोज खाईल मी, रोज. तू बनवलं तर. हा. अरे माझे लाडू पेढा कुठे गेला? आजीकडे गेला होता का? काय खाल्लं तू? आजीने काय खाऊ घातलं बाळाला? चला, आता याला आपण पलटी करू. छान कलर आला. आजचा दिवस कसा गेला, कुठे गेला, काहीही समजलं नाही आणि दिवसभर स्वतःकडे लक्षही गेलं नाही. आज तर माझी हेअरस्टाईल जरा तुम्हाला विचित्रच वाटली असेल, कारण मी व्हिडिओ एडिट करताना स्वतःलाच बघून हसत होते की आपले केस कसे झाले, आपण दिसतो कसे. पण आता काय करणार, या कामाच्या व्यापामध्ये खरंच लक्ष नाही राहत स्वतःला. तर आता चला, इथेच व्हिडिओची एंडिंग करते. सर्वांना शुभरात्री, गुड नाईट, बाय बाय. पुन्हा उद्या भेटू लवकर.